आसमानी, लढ्यात दिसू दे पाणी, झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा, घुमू देत आभाळी थाप, उडू देत जरा थरकाप, कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा, भिडू जोश दिसू दे आज, मातीत मिळू दे माझ, चल ठोकून शट्टू उडवून खुरदारे, मार मुसंडी, मार मुसंडी, मार मुसंडी, मार मुसंडी. ऐरोली सेक्टर 16 या ठिकाणी मयूर पंडित युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना शाखेत रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येते, ज्यामध्ये सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येनं सहभागी होऊन रक्तदान करतात. आपल्या दिवंगत मित्राची आठवण तसेच त्यांच्या आई वडिलांना त्याची उणीव भासू नये यासाठी ऐरोली मधील मयूर पंडित युवा प्रतिष्ठान, शताब्दी हॉस्पिटल व फाईन विजन आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले होते, ज्याचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष कमलाकर दादा कदम व शिवसेना विभाग प्रमुख दिलीप म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक तथा गटनेते मनोज हदंकर, भाजप नगरसेवक शिवाजी खोपडे, माजी नगरसेवक संजू वाडे, समाजसेवक सुजित न्यायनुरगुणे, शिवसेना महिला पदाधिकारी स्मिता केनी, निशा कोचरेकर, सुजाता पराब, हनुमान उदय मंडळ भणंग, मुंबई विभागाचे अध्यक्ष सुनील जाधव, चंद्रकांत पाटील, शशिकांत जाधव, विजय साळुंके, बबलू जाधव, विजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी आलेल्या मान्यवरांचे आयोजकांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच रक्तदात्यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या माध्यमातून मयूर पंडित युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. मी मयूर प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या शिबिराला खऱ्या अर्थानं हे आरोग्य शिबिर आणि रक्त शिबिर हे गेले 10 वर्ष सातत्यानं हे प्रतिष्ठान या ठिकाणी आयोजित करत आहे. मैत्रीचं नातं अटूट असतं, ते जाण्याने सुद्धा टिकतं, किंबहुना ते वाढलं जातं. या ठिकाणी मयूरची स्मृती तेवढ ठेवण्याचं काम निश्चित स्वरूपात त्याच्या मित्रपरिवारानं ठेवलेली आहे. मी त्यांच्या प्रति आज कृतज्ञता व्यक्त करेन. सामाजिक दायित्व निभवताना मैत्री सुद्धा अबाधित राहिली पाहिजे. मित्र आपल्यापासून दुरावला असेल किंवा लांब गेला असेल त्याला जवळ आणलं पाहिजे, परंतु आपल्यामधून निघून गेलेला मित्र हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक मनाला झटका लावून गेलेला आहे, हृदयाला या ठिकाणी एक वेदना देऊन गेलेला आहे. आणि असं असताना मार्गक्रमण करताना या मित्रपरिवाराने त्यांच्या आई वडिलांना सुद्धा या ठिकाणी आपलंसं केलेलं आहे. या ठिकाणी त्यांना प्रेम देण्याचं काम केलंय किंवा मयूरची उणीव या ठिकाणी कदाचित मी तर सांगेल असं कोणाच्याही बाबतीत घडू नये, पण त्याची उणीव या ठिकाणी प्रकर्षानं जाणवते. ती उणीव भरून काढण्याचं काम या ठिकाणी त्याच्या मी अनावधानानं नाव कोणाचं घेत नाही. नाव राहिलं तर बिचारा त्याला प्रत्येकाला वाईट वाटेल. त्यामुळे या प्रत्येक मित्रांचं मी मनापासून आभार माने, ज्यांनी मयूरची स्मृती या ठिकाणी तेवढ ठेवलेली आहे. आणि प्रत्येक दरवर्षी रक्तदानाचं सारखं महत्व या ठिकाणी लोकांना पटवून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा तपासणी होते. म्हणजे एखाद्याला शुगर असेल तर त्या या अशा शिबिराच्या माध्यमातून माहीत पडतं आणि मग त्याच्या वेळीच उपचार सुद्धा होतात. मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी सुद्धा या कॅम्पमुळे लोकांना कळतं की आपल्याला मोतीबिंदू झालाय. तर अशा वेळी योग्य वेळी नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या तपासणीमुळे त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम या ठिकाणी दिसून येतो. आणि जर त्याच्यावर वेळीच उपचार केलं तर होणारी हानी सुद्धा टळली जाते. म्हणजे त्यांच्या मनातला हा उदात्त हेतू आहे, जी संकल्पना त्यांनी या ठिकाणी मांडली आहे आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी सगळ्यांना सोबत घेतले. सगळ्या राजकीय लोकांना या ठिकाणी ते आमंत्रित करतायत.
राजकीय शालजोडं त्यांनी बाहेर ठेवलेले आहेत. समाजकारण हे सगळ्यात मोठं काम डोळ्यासमोर ठेवून ते करतायत. म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ही मंडळी कोणाकडे हात पसरवत नाहीत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोणाची या ठिकाणी देणगी स्वीकारत नाही. आपल्या मित्राकरता आपण खिशात हात घालून या ठिकाणी ते काम करतायत. त्यांचं काम एक कौतुकास्पद आहे. निवडणुकीमध्ये कोणाच्या पाठी उभे राहिले नाहीत, कोणाच्या सुखदुःखाला हे कोणाच्याही धागून जाणारी मुलं आहेत. परंतु या ठिकाणी राजकीय शालजोडं त्यांनी बाहेर ठेवलेले आहेत. म्हणून अशा मंडळाचं कौतुक करणं हे माझ्यासारखंच काम आहे. आणि निश्चित स्वरूपात या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणखी काहीतरी मोठी कामं यांनी करावीत अशी सूचना मी या प्रतिष्ठानला करेन. ज्यांनी मयूरचं नाव अबाधित राहावं, त्याचं टिकावं. या ऐरोली पंचक्रोशीच्या बाहेर सुद्धा मयूर कोण होता हे त्याची स्मृतीच्या माध्यमातून त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या प्रांगणामध्ये इच्छापूर्तीच्या प्रांगणामध्ये त्यांनी सातत्यानं असे उपक्रम राबवलेले आहेत. मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याच्या मित्रपरिवाराचा आणि त्यांच्या आई वडिलांचं सुद्धा, की ते या उत्सव म्हणजे या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतात आणि आपल्या मुलाच्या वेदना त्या हलक्या करण्याचा प्रयत्न करतात. वेदना कधीच हलक्या होऊ शकत नाहीत, किंबहुना त्या विसरल्या सुद्धा जाऊ शकत नाहीत. कारण 9 महिने उदरामध्ये वाढवले, 21 वर्ष त्याचं संगोपन केलंय. उभारी देण्याच्या वेळेला तो अपघाताच्या रूपाने आपल्याला निघून जातोय. त्या वेदना या शल्य मनाला नक्कीच वेदनादायी ठरतील. पण मित्रपरिवारांच्या वतीनं ते दुःख हलकं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करतायत. त्यांच्या कार्याला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि सलाम करतो. भविष्यात त्यांना काही अनेक कार्यक्रम करायचे असतील तर निश्चित स्वरूपात मी त्यांना या ठिकाणी मदतीचा हात या ठिकाणी देईन अशी आशा व्यक्त करतो. आणि भावनेच्या प्रती या ठिकाणी आदरयुक्त भावपूर्ण श्रद्धांजली मयूरला अर्पित करतो आणि त्यांच्या मित्रांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मयूर पंडित यांच्या पवित्र स्मृतीच्या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो. आणि आज आपण पाहत असाल की मयूर पंडित युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि शताब्दी हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी खरोखर आयोजकांना धन्यवाद देतो, कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि या रक्तदानातून कोणाचा तरी जीव वाचू शकतो. ही सामाजिक बांधिलकी जपत त्या ठिकाणी मयूर पंडित युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या या कार्यास मी नेहमीच या प्रभागाचा नगरसेवक म्हणून सोबत असणार आहे. भविष्यामध्ये देखील ते जे मयूर पंडित युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम राबवले जातील त्याच्यासाठी मी सदैव त्यांच्या सोबत असणार आहे. आजच्या दिवशी त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आयोजकांना मी खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी असं सामाजिक कार्य करत राहावं. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मयूर पंडित युवा प्रतिष्ठान मित्रमंडळ हे मयूरच्या सर्व मित्रांनी त्याच्या स्मरणार्थ सुरू केले आहे. गेली 10 वर्ष झालं ते ह्या प्रतिष्ठानमार्फत रक्तदान शिबिर आयोजित करत आहेत. त्याचे मित्रांचे त्याच्यावर खूप प्रेम होते. ते मी आणि माझे मिस्टर आम्ही तर सगळेजण अनुभवत आहोतच. असेच त्याच्या मित्रांनी, त्याचे जे सर्व हितचिंतक आहेत त्यांनी हे प्रेम असेच अबाधित ठेवावे. दरवर्षी ते गेली 10 वर्ष ते रक्तदान करत आहेत. त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. मयूर पंडित युवा प्रतिष्ठानचे हे 10वे वर्ष आहे. सदर कार्यक्रम हा नेहमी 10 वर्ष लोकांनी प्रतिसाद दिलाय. या वर्षी लोकांनी भरपूर प्रतिसाद देत आहेत. त्याबद्दल जे रक्तदान करतात त्यांचे अभिनंदन आणि इतर कार्यासाठी जे कार्य करतात त्यांचाही मी आभारी मानतो.